नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपला चौथा दिवस आहे आणि अंगावरनं ब्लाउजचं माप घेऊन आपण पेपर कटिंग बघितलं, अंगावरचं माप बघितलं, त्याच्यानंतर आपण ते कटिंग केलं। आता आपल्याला काय करायचं, टीचिंग करायचं। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये फ्रंट बाजूचा भाग कशा पद्धतीने शिवायचा आणि बऱ्याच वेळा आपली कटोरी ही कमी जास्त म्हणजे लहान मोठी होते, तर तसं होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काही सिक्रेट टिप्स देणार आहे। आणि फ्रंट बाजूचा भाग हा कशा पद्धतीने आपला परफेक्ट टीचिंग केलं पाहिजे, आपला किती कपडा आपल्याला किती दाबायचं आहे, तर अशा पद्धतीने आणि तुम्हाला कटोरीचा टक्स कशा पद्धतीने शिवायचा आहे, अस्तर कशा पद्धतीने जोडायचं ते मी सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे आपण संपूर्ण कटोरी ब्लाउजचं पहिला भाग बघितला होता, आपण अंगावरनं माप कसं घ्यायचं, त्याच्यानंतर आपण पेपर कटिंग केलं आणि त्याच्यानंतर आपण इथे अस्तरवरती कसं कट करायचं, मेन फॅब्रिक वरती कसं कट करायचं ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने दाखवलेलं आहे। तर आता आपण तोच ब्लाउज इथे टीचिंग करणार आहोत। तर टीचिंग करताना मी तुम्हाला इथे काही सिक्रेट टिप्स देणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या 10 टिप्स आहेत, मी तुम्हाला 10 टिप्स देणार आहे। तर त्या टिप्स तुम्ही लक्षात घेऊन जर टीचिंग केलं तर तुमचं ब्लाउज कुठेही बिघडणार नाही। तर सर्वात पहिल्यांदा अस्तर जोडताना कशा पद्धतीने तुम्हाला जोडायचे, आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरी घ्यायची। तर कटोरीचा पार्ट इथे घेतलेला आहे मी, तो अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर टिप्स नंबर 1, तर इथे तुम्ही बघू शकता कटोरीचं पार्ट इथे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला जो हा हुक आईकडे आपला जो हा पार्ट असतो तो अगदी समोरासमोर ठेवायचा दोन्ही पण, म्हणजे जेणेकरून उलट सीधं होणार नाही आपली कटोरी, याची म्हणजे काळजी घ्यायची। आता ही झाली आपली टिप्स 1। त्याच्यानंतर आता शिलाई मारताना सर्व पार्ट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहेत। शिलाई मारताना तुम्हाला हा हात अशा पद्धतीने सेट ठेवायचा आहे याच्यावरती। त्याच्यानंतर अगदी कडेने इथे शिलाई मारायची आपल्याला। आता तुम्ही इथे बघू शकता अगदी मी कडेने शिलाई मारून घेतलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ हा झूम करून सुद्धा बघू शकता, शिलाई तुम्हाला इथे दिसत असेल अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे। आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी कटोरी पण शिलाई मारून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता कुठेही फुगा वगैरे आलेला नाही आपल्याला। ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। तर आता हा दुसरा पार्ट पण मी इथे जोडून घेणार आहे, सेम त्याच पद्धतीने जोडायचे आहे। आता इथे आपली दुसरी कटोरीचा पार्ट पण जोडून झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पार्ट आहेत ना ते ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। आता कटोरीचा साइड पार्ट पण जोडताना त्याचा पण आपले गळ्याचा भाग कोणता आहे, हा मुंड्याचा भाग आहे आपला। ओके, अशा पद्धतीने हा आपला मुंड्याचा भाग आहे आणि इकडचा हा आपला हा गळ्याचा भाग आहे। तर गळ्याचा भाग हा समोरासमोर यायला पाहिजे, ह्या पद्धतीने ओपन करायचं आहे आपल्याला। टिप्स नंबर 2, आता कटोरीचा साइड पार्ट आपल्याला अगदी गळा आहे ते दोन्ही पार्ट समोरासमोर गळ्याची येऊ द्यायची, म्हणजे कटोरीची हे बघा गळ्याची पण आणि कटोरीची अशा पद्धतीने समोरासमोर भाग येऊ द्यायचा आणि ह्या पद्धतीने तुम्हाला ठेवून आणि हा पण जोडून घ्यायचे। ओके, तर इथे टिप्स नंबर 2 दिलेली तुम्हाला, तर ही लक्षात ठेवायची, म्हणजे तुमचं उलट सीधं होणार नाही, याची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची। आता दुसरा पार्ट पण मी इथे जोडून घेणार आहे, सेम त्याच पद्धतीने जोडायचं। ओके, आता इथे आपले कटोरीचे साइड पार्ट जोडून झालेले आहेत। आता आपल्या कटोरीचा फ्रंट बाजूचा कोणता पार्ट राहिलेला आहे, योकपट्टी। ती योकपट्टी सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची। ती योकपट्टी कशा पद्धतीने ठेवायची तर ते तुम्हाला मी सांगते। आता आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने ही अस्तरची योकपट्टी आहे आणि ही मेन फॅब्रिकची योकपट्टी आहे। तर आपल्याला मेन फॅब्रिक आहे ना अशा पद्धतीने जी आपण ही तुम्ही बघू शकता इथे, तर इकडनं आपण जॉईन करणार आहोत ना, ती बाजू समोरासमोर येऊ द्यायची। ओके, तर टिप्स नंबर 3 इथे सांगते मी तुम्हाला। आणि मेन फॅब्रिक हा सीधा ठेवायचा आहे, म्हणजे जी वरची बाजू असेल ना सीधी
ती वरती ठेवायची आहे, त्याच्यावरती तुम्हाला अस्तर ठेवायचे, अस्तर पण त्याच पद्धतीने तुम्हाला ठेवायचे. हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे ठेवल्यानंतर ऍक्च्युली अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले ठेवल्यानंतर ना ऍक्च्युली तुम्ही वाटल्यास तर पिनअप लावून ठेवू शकता एक पार्टला, म्हणजे ते इकडे तिकडे होणार नाही. आता इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. ओके, आता शिलाई मारताना योगपट्टीला इथे तुम्हाला काय करायचंय अशा पद्धतीने हे बघा इथे तुम्हाला एक दाबाचं अंतर तुम्हाला इथे शिलाईमध्ये दाबायचं आहे. ओके, आता एक दाबाचं मी इथे शिलाईमध्ये दाबून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. डायरेक्ट दाबायचं नाही आतमध्ये, कारण फिनिशिंग पण यायला पाहिजे आपल्या ब्लाऊजला. आता इथे आपल्याला दाबटीप द्यायची. ओके, योगपट्टीवरती आपल्याला दाबटीप देताना तुम्हाला कुठे द्यायची आहे तर इथे द्यायची अस्तरवरती. त्याच्यानंतर दाबटीप देऊन झाल्यानंतर वरतीहून एक शिलाई द्यायची आपल्याला इथे. दोन्ही पण योगपट्ट्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर ही पण योगपट्टी मी आता सेम त्याच प्रोसेसने जोडून घेणार आहे. आता इथे जोडून झालेले आहे. आता 1 बाय 1 आपण फ्रंट साइडचे सर्व पार्ट इथे कट करून घेणार आहोत. मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्रा कट केलेला होता, त्याच्यामुळे तो आपल्याला अस्तर बरोबर आपल्याला कट करून घ्यायचा असतो. तर कट करताना अतिशय सावकाश पद्धतीने तुम्हाला इथे कट करायचं आहे. अतिशय घाई पण करायची नाही, कारण नवीन शिकत असाल तर आपल्याला थोडंसं ब्लाऊज शिवायला वेळ लागला तरी पण चालेल, परंतु तुम्हाला ह्या टिप्स आहेत ना त्या फॉलो करून आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे जोडून घ्यायचंय. ओके, तर ह्या पद्धतीने आपण 1 बाय 1 प्रत्येक पार्ट हा कट करून घेणार आहोत एक्स्ट्राचं. तर तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तसं सांगितलेलंच आहे, तरी सुद्धा तुम्हाला इथे मी सांगते की कशा पद्धतीने आपल्याला अस्तर बरोबर आपल्याला मेन फॅब्रिक हे पटापट कट करून घ्यायचंय. आता मला स्पीड आहे त्याच्यामुळे मी पटापट कट करते. तुम्ही जर नवीन शिकत असाल, तुमचा हाताचा अजून जास्त सराव नसेल, तर तुम्हाला थोडंसं सावकाश पद्धतीने कट करायचं. ओके, हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपलं इथे कट करून झालेलं आहे. आता आपल्याला टक्स घ्यायचंय. तर टक्स घेताना आपल्याला कशा पद्धतीने टक्सची मार्किंग करायची ती ऑलरेडी आपल्याला माहिती होती. आपण टक्सची मार्किंग घेतली होती. आपली कटोरी होती 5.5 इंचाची. ओके, तर इथे आपल्या शिलाई मार्जिन मध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर इथे आपल्याला 1.25 इंचाची ही टक्सची रुंदी मिळत आहे, तर ती 1.25 इंचाची घ्यायची आहे. ओके, आणि टक्सची उंची आपण ऑलरेडी पेपर कटिंग करताना घेतली होती त्याच पद्धतीने इथे पण मार्किंग करून घ्यायचंय. आता इथे मी टोक आहे ना टिप्स नंबर 4 टोक आहे तिथे आपल्याला डबल म्हणजे शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून शिलाई उसवता कामा नये. ओके, आणि परत मी साईडने एक शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते मी कट करून घेत असते. तुम्ही तिथेच फोल्ड केला तरी पण काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित कटोरी शिवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली कटोरीचा शेप आलेला आहे, खूप सुंदर. आता टिप्स नंबर इथे 4थ्यामध्ये सांगते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने कटोरीमध्ये थोडंसं तुम्हाला वरच्या बाजूला अर्धा इंच येऊन, अर्धा किंवा 3 लाईन येऊन तुम्हाला इथे ही थोडासा टक्स पर्यंत हलकसा असं राऊंड शेप मध्ये निमुळत्या पद्धतीने कट करायचंय. ओके, आणि इकडे आपण ऑलरेडी कट केलेलं होतं त्याच्यामुळे तिकडे कट करायची आवश्यकता नाही. हुकायच्या साईडने फक्त आपल्याला कट करायचे आहे. आता सेम त्याच प्रोसेसने आपण इथे ही कटोरी पण शिवून घेणार आहोत. आता दुसऱ्या पण कटोरीचा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून आणि हा भाग इथे थोडासा कट करून घ्यायचे. ओके, आता इथे तुम्हाला हे कटोरी शिवताना कशा पद्धतीने काय काय टिप्स सांगितल्या त्या लक्षात असतील. आता आपल्याला कटोरीचा साईड पार्ट घ्यायचा आहे. तर कटोरीचा साईड पार्ट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तो अशा पद्धतीने कोणत्या साईडला कोणता साईड पार्ट आहे तो व्यवस्थित लक्षात घेऊन कटोरीचा शेप कोणता आहे. आता बऱ्याच वेळा नवीन शिकताना काय होतं ना मैत्रिणींनो, मुंड्याचा शेप आणि हा जो कटोरीचा इथे शेप आहे साईड पार्टला,
तर तो खूप कन्फ्युजन होतं. बऱ्याच नवीन मैत्रिणी ना मुंड्याच्या साईडने कटोरी जोडून देतात. तर तसं न करता म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं, गळ्याची साईड आपली शक्यतो लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं. आता इथे आपल्याला टिप्स नंबर 5, कटोरी जोडताना कशी जोडायची, वरच्या बाजूने जोडायची की खालच्या बाजूने जोडायची. शक्यतो खालच्या बाजूने पण जोडतात, ती पण पद्धत चांगली आहे. परंतु सर्वात योग्य पद्धत म्हणजे कटोरी वरच्या बाजूने जोडत आणायची. खालच्या बाजूला जरी आपलं एकाच लाईनचं उरलं तरी पण आपल्याला ते कट करता येतं. वरच्या बाजूने कट केला तर ती गळाची रुंदी आहे ना ती वाढण्याचे चान्स असते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने आता कटोरीचा साईड पार्ट मी इथे ठेवून घेतलेला आहे. ठेवताना आपल्याला इथे बघायचंय 2 लाईनचा असा कपडा हा थोडासा पुढे सोडायचा आहे, कटोरीचा नोक, आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित जोडून घ्यायची. ओके. तुम्ही बघू शकता कटोरी मी कुठेही ओढलेली वगैरे नाहीये. आता इथे आपली कटोरी व्यवस्थित शिवून झालेली, अगदी परफेक्ट आलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा नोक थोडासा वरच्या बाजूने तो येतो, तर तो आपल्याला गळ्याबरोबर व्यवस्थित कट करायचा आहे. आणि इथे पण आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेही आपल्याला कमी जास्त करायची गरज पडली नाही. दुसरी पण कटोरी आपण सेम त्याच पद्धतीने शिवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचं, योकपट्टी जोडून घ्यायची. ती योकपट्टी आपल्याला काय करायची, अशा पद्धतीने जी आपली जास्त साईजची आपण घेतली होती ती आपल्याला हुकायच्या साईडने ठेवायची आहे आणि ती उलटी करून ठेवायची. ओके. उलटी करून ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने थोडासा हलकासा हा आपल्याला नोक पुढे काढायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा इंच मार्जिन इथे आपल्याला दाबायची आहे. आपण योक पट्टीमध्ये किती मार्जिन वाढवून घेतली तितकी आपल्याला इथे दाबून घ्यायची, तर अर्धा इंच दाबायची आहे. आता इथे शिलाई देऊन घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, अगदी परफेक्ट आपला इथे कुठेही कमी जास्त झालेलं नाही. जर इथे योकपट्टी कमी जास्त झाली ना तर ती तुम्हाला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. कारण इथे कटोरी जोडताना इकडे तिकडे थोडंफार झालं तर ते आपल्याला बरोबर कट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे पण बघून घ्यायचंय की आपलं हे सरळ आपली हुकायची पट्टी येणार आहे का नाही ती बघायची आहे. तर इथे हलकीशी आपल्याला एकाच लाईनचं आपल्याला सरळ असं मार्किंग करून घ्यायचंय आणि ते कट करायचंय. हे बघा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने सरळ कट करून घेतल्यानंतर किती छान असं फिनिशिंग आलेली. सेम ह्याच पद्धतीने दुसरा पण साइड पार्ट आपण इथे जोडून घेणार आहोत. ओके. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपली कटोरीला किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली. तर अशा पद्धतीने फ्रंट साइडचा पार्ट तुम्हाला जोडायचा आहे. आणि इथे पण ह्या अशा पद्धतीने नोक वगैरे दिसत असतील तर ते तुम्हाला कट करून घ्यायचे. आता इथे आपले दोन्ही कटोरीचे साइड पार्ट इथे जोडून झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली कटोरीचा शेप आलेला आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला कटोरीचा टोक इथे जास्त वाटत असेल, आता हा थोडासा असा कडक फॅब्रिक आहे, तुम्ही बघू शकता स्मूथ असल्यावर इतकं टोक दिसून येत नाही. परंतु इथे काय करायचंय ना, तुम्हाला अशा पद्धतीने ना प्रेस करायचंय. हा नोक आहे ना तो अशा पद्धतीने ना इस्त्रीच्या साहाय्याने इथे प्रेस करून घ्यायचा आहे. तर त्यावेळेस ना टोक जास्त दिसत नाही. ओके. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला योकपट्टी जोडून झालेल्या आहेत आपल्या सर्व. आता आपल्याला इथे आहे ना तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी ही 4 इंचाची पट्टी अशी रुंदीला घेतली ना, लांबीला जितकी पाहिजे असेल तितकी आपण घेणार आणि बाकीची कट करणार. त्याच्यानंतर ही मी इथे 2 इंचाची पट्टी घेणार आहे. ती डबल फोल्ड केलेली आहे, तर ती 2 इंचाची आपल्याला हुक साठी घ्यायची. ओके. तर ती मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने, म्हणजे शिवून आपली इथे परफेक्ट ही 1.5 इंचाची, जास्त मोठी पण नाही येऊ द्यायची कारण फिनिशिंग पाहिजे तितकी दिसत नाही, म्हणून आपल्याला योग्य पद्धतीनेच व्यवस्थित लावायची. आता ही वरच्या बाजूने आपल्याला इथे जोडायची आहे. सो मी अशा पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करते.
हुक पट्टी जोडताना आपल्याला हा योग पट्टीचा पार्ट आहे ना तो खालच्या बाजूने करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही हुकची पट्टी लावून घ्यायची आहे. आता इथे आपण शिलाई मार्जिन किती घेतली होती तितकी शिलाई दाबायची आहे. त्याच्यानंतर आपण फोल्ड करून घेतली आणि हुकच्या पट्टीवरती जे आपण हुकची पट्टी लावलेली त्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. ही बघा अशा पद्धतीने दाबटीप दिली. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आणि इथे आहे ना ती आडवी लाईनला पण आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपली हुक पट्टी जोडून झालेली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हुक पट्टी आता तुम्हाला किती इंचाची ठेवायची ती तुम्हाला इथे बघायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपली हुक पट्टी ही जास्त येते तुम्ही बघू शकता. तर इथे मला आपल्याला हे ना हुक पट्टी आहे ना मला इथे अशा पद्धतीने थोडीशी 2 लाईनची ही थोडीशी कट करायची आहे. तर ह्या पद्धतीने कट करताना आपल्याला इथून कट करायची नाही, फक्त हा इथला भाग कट करायचा आहे. तर गळाची उंची वगैरे काहीच वाढत नाही एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही हे जास्तीत जास्त अर्धा इंचापर्यंत तुम्ही इथला भाग हा कट करू शकता. ओके. तर बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप छान असा हा शेप आलेला आहे आपला. त्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडचं पण आपल्याला आय पट्टी येते आपल्याला अशा पद्धतीने आपण ऑलरेडी पट्टी इथे कट करून घेतलेली होती ती आपल्याला डबल फोल्ड करून इथे आपल्याला शिवून घ्यायची आहे. ती ठेवताना कशा पद्धतीने ठेवायची, खालच्या बाजूने ठेवायची आणि वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायची आहे. आता इथं एक्स्ट्राची पट्टी येते आपल्याला कट करून घ्यायची आहे. शक्यतो थोडीशी उंचीला जास्त घ्यायची म्हणजे ती आपल्याला नंतर कट करता येते. कमी पडली तर परत उसून दुसरी पट्टी आपल्याला कट करायला लागते. अशा पद्धतीने आता आपल्याला हे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सेंटर मधून आपण शिलाई देणार आहोत. ज्यावेळेस आपण धाग्याने आय करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, अगदी कडेने शिलाई मारायची असते. आता इथे मी मशीनवरतीच करणार आहे त्याच्यामुळे सेंटर म्हणजे हे मध्यभागी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी होती ती मी वरच्या बाजूने ती कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, जो दुसरी हुकची पट्टी आहे त्याला आपल्याला हे मोजून बघायचंय. तर बघा 2 लाईनचं इथे पण एक्स्ट्राच आलेलं आहे कारण आपण 2 लाईनचं तिकडच्या बाजूने कट केलं होतं. तर इकडे पण आपल्याला त्याच बरोबरीने कट करून घ्यावं लागणार आहे म्हणजे व्यवस्थित लेवल आपली एकसारखी येणार. नाही तर हुकायची पट्टी ही खालीवर होणार, उंचीला कमी जास्त होणार. त्याच्यामुळे तुम्हाला हे बघून घ्यायचंय दोन्ही बाजूला. तुम्हाला जर जास्त उंचीला हवी असेल तर तुम्ही कट नाही केली तरी पण काहीच हरकत नाही, परंतु थोडंसं शेप देणं खूप महत्वाचं असतं तिथे. ओके. तर ह्या पद्धतीने आपला हा कटोरीचा फ्रंट बाजूचा पार्ट संपूर्ण शिवून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला फ्रंट साईडचा पार्ट शिवायचंय. तर शिवताना तुम्ही इथे बघू शकता आपली जी योगपट्टी आहे तर दोन्ही बाजूची योगपट्टी अगदी समोरासमोर आलेली इथे तुम्ही बघू शकता. इकडची पण इथे आलेली ही पण अगदी समोरासमोर व्यवस्थित जुळते आणि आपली वरच्या बाजूला गळा पण व्यवस्थित आलेला आहे, कटोरी पण व्यवस्थित आपली आलेली आहे. तर इथे आपण कटोरी पण मोजून बघूया. तर अगदी परफेक्ट आपली ही 5.5 इंचाची कटोरी इथे येते. हे बघा 5.5 इंचाची कटोरी होती आपली, तर अगदी परफेक्ट येते. तर ह्या बाजूची सुद्धा आपल्याला कटोरी मोजून बघायची आहे. तर अशा पद्धतीने इथून आपला हा थोडासा गोलवा आकार असतो ना, तर अशा पद्धतीने तुम्हाला मोजून घ्यायची. तर अगदी परफेक्ट आपली 5.5 इंचाची दोन्ही बाजूची कटोरी आलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित मोजून आणि आपल्याला व्यवस्थित किती शिलाई मार्जिन घ्यायची तितकीच तुम्ही शिलाईमध्ये दाबली तर कुठेही कमी जास्त मेजरमेंट होत नाही. बऱ्याच वेळेस कटोरी कमी जास्त होते, एका साईडची मोठी होते एका साईडची लहान होते.
तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित शिलाईमध्ये एकसारखा कपडा दाबला तर तुम्हाला कुठेही कमी जास्त ही कटोरीचा शेप येणार नाही। तर अशा पद्धतीने संपूर्ण आपलं हे टिचिंग झालेलं आहे। आता अशा पद्धतीने टिचिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो हुकायची पट्टी, हा आईची पट्टी आहे ना, ती सोडून आपल्याला हा भाग इथे ठेवायचा आहे आणि आपल्याला हे मोजून बघायचंय। ओके, तर इथे मी पिनअप लावून घेत आहे या पद्धतीने। हे बघा, ह्या पद्धतीने पिनअप लावून घेत आहे। तर इथे आपल्याला मोजून बघायचंय, अगदी परफेक्ट येत आहे। तुम्ही इथे चेक करून बघायचंय आपल्याला। तर हे बघा, आपले दोन्ही पार्ट अगदी परफेक्ट आलेले आहेत आणि इथे आपलं कमरेचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला मोजून बघायचंय। तर इथे 7.25 इंच चौथा भाग आपण घेतला होता। त्याच्यानंतर आपली ही 1.5 इंच मार्जिन आपल्याला इथे घ्यायची होती। तर 1.5 इंच घेतली आपण। इथे योक पट्टीमध्ये हलकसं थोडंसं आपलं 1 लाईनचा हा एक्स्ट्रा येतोय, तर ते आपल्याला कट करून घ्यायचंय। ओके, या पद्धतीने मी कट करून घेतलंय। तर अगदी परफेक्ट आपलं कुठेही कमी जास्त झालेले नाही। तर ह्या पद्धतीने तुम्हाला कटोरीचे सेम पार्ट आलेले आहेत की नाही ते तुम्हाला चेक करून बघायचे। आता इथून आपली मार्जिन ही 1.5 इंचाची आहे, तर त्याच्यावरती पण मार्किंग करून आपण इथे छातीचा चौथा भाग आपला किती घेतला होता आपण, 36 साईजचा 9 इंच। तर अगदी परफेक्ट आपलं 9 इंच इथे आलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्याच्या पुढे आपण 1.5 इंच मार्जिन घेतली होती। 1.5 इंच मार्जिन पण इथे आपली परफेक्ट आलेली आहे, म्हणजे आपलं कुठेही पार्ट हा कमी जास्त झालेला नाही। मुंड्याचा शेप सुद्धा इथे कमी जास्त झालेला नाहीये। हे बघा, या पद्धतीने अगदी परफेक्ट आपला हा गळ्याच्या साईडने पण तुम्ही इथे बघू शकता, अगदी परफेक्ट आलेलं आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचंय फ्रंट साईडचा पार्ट पूर्ण शिवून झाल्यानंतर। ओके, जर तुमचं इथे जर फिटिंगच्या साईडने कमी जास्त फ्रंट साईडचे पार्ट अशा पद्धतीने चेक करून बघितल्यानंतर कमी जास्त होत असेल, एखादा पार्ट हा थोडासा 2 लाईनने अर्धा इंचाने जास्त, अर्धा इंच तर नको व्हायला, 2 लाईनने वगैरे असं जास्त होत असेल, तर तुम्हाला इथे काय करायचं, थोडीशी इथे शिलाई मारून घ्यायची। ओके, या पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची, म्हणजे तो व्यवस्थित लेवल मध्ये येऊन जाणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने फ्रंट साईडचा पार्ट आपण इथे संपूर्ण शिवून घेतलेला आहे। तर कशा पद्धतीने शिवलेले आहे तर ते मी तुम्हाला इथे 5 टिप्स सांगितल्या होत्या। त्या 5 टिप्स तुम्हाला फॉलो करून तुम्हाला कटोरी ब्लाउज हा शिवायचा आहे फ्रंट साईडचा पार्ट। आता आपण इथे काय करूया, संपूर्ण ब्लाउज एकाच वेळेस न शिवता आपण बाकीचा पार्ट हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फक्त इथे स्लीव्स आहे ना, ती आपण जोडून घेऊया। तर स्लीव्स जोडताना आपल्याला काय करायचंय, जो मेन फॅब्रिक आहे ना बाहीचा, तो आपल्याला सीधा ठेवायचा आहे आणि आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने ही बाहीचं माप आहे ना ते ठेवायचंय। तर ही जी खोलगट बाजू आहे फ्रंट बाजूची पार्ट, तर तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने इथे नाव देऊन घ्यायचंय फ्रंट पार्ट। ओके, तर मी एफ नाव दिलेलं आहे फ्रंट साईडच्या पार्टला। अशा पद्धतीने म्हणजे आपलं समोरासमोर आलेलं आहे की नाही, तुम्ही बघू शकता। हा भाग इकडे नको यायला, नाहीतर मग आपली बाही ही संपूर्ण एका बाजूची व्यवस्थित येते, एका बाजूची उलटी होते। आता इथे आपण ही स्लीव्स आहे ना टिच करून घेणार आहोत। एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येईल। आस्ता स्लीव्स आपली अस्तरची आहे ना, त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची। त्याच्यानंतर उलट्या साईडने व्यवस्थित शिलाई मारायची, परत सीधं करून घ्यायचं आपलं अस्तर, आतमध्ये फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता कडेने आपण एक एक शिलाई देऊन घेणार आहोत। सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला
दुसरी पण स्लीव्स ही शिवून घ्यायची आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला अस्तर बरोबर जी आपली स्लीव्स कट केलेली होती त्याच्याबरोबरच तुम्हाला हे मेन फॅब्रिक व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, कारण अस्तर हे आपण अगदी कटोकट आपल्या मापानुसार आपण कट करत असतो। अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने प्रत्येक टिप्स मी तुम्हाला इथे सांगत आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे टिप्स ह्या फॉलो करायच्या आहेत। बघा अशा पद्धतीने संपूर्ण बाही आपली शिवून झालेली, इथे आपला सेंटर होता तर ते मेन फॅब्रिक जोडल्यानंतर तो आपला अशा पद्धतीने एक्स्ट्रा वरचा भाग झाकला गेला होता, मग तो परत कट करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला ही दुसरी स्लीव्स ती पण जोडून घ्यायची आहे। ओके, सेम त्याच पद्धतीने आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाही आपल्या व्यवस्थित जोडून झालेल्या आहेत। आता बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की बाही ही इकडची तिकडे म्हणजे उलटी सीधी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडला जातो, तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला चेक करून घ्यायचं। ते चेक करताना तुम्हाला आपली स्लीव्स ही परफेक्ट शिवून झालेली की नाही ती कशी चेक करायची ते मी तुम्हाला आता सांगते। तर अशा पद्धतीने आपली ही इथे तुम्ही बघू शकता, इथे फ्रंट आपण एप नाव दिलेला होता। ओके, आणि इकडे पण आपण इथे आतमध्ये गेला येतो आता अक्षर, तर अशा पद्धतीने तो एप नाव इथे दिला होता। तर तो आता आपण काय करायचं, अशा पद्धतीने समोरासमोर अस्तरची बाजू तुम्ही बघू शकता, ही अस्तरची बाजू आहे ती अशा पद्धतीने समोरासमोर यायला पाहिजे आणि फ्रंट बाजूची भाग आहे अगदी एकावर एक यायला पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता फ्रंट बाजू एप नाव आहे, इथे पण एप नाव आहे आणि हे झालं इकडे बॅक साईडला जोडला जाणारा आपला बाहीचा भाग आहे, तर तो हे म्हणजे आपला बॅक साईड, म्हणजे इथे नाव देणार आहोत आपण आता बी। तर अशा पद्धतीने समोरासमोर आपले दोन्ही बाजूच्या भाग आपले परफेक्ट आलेले आहेत। इथे कुठेही आपलं उलट सीधं झालेलं नाही। तर उलट सीधं कसं होतं माहितीये का, हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने येतो त्यावेळेस ते आपलं उलट होतं आणि इकडनं आपला हा मेन फॅब्रिक इकडनं असतो, अशा पद्धतीने होतं, तर ते चुकीची बाई होते। त्याच्यामुळे आपली परफेक्ट बाई कशी शिवली जाते ना ते ओळखण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीने ठेवून बघायचे। तर अगदी परफेक्ट आपली स्लीव्ह इथे जोडून झालेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला बाहीची कटिंग आणि टिचिंग तुम्हाला ह्या पद्धतीने करायची। तर अगदी परफेक्ट झालेलं आहे, इथे सेंटर पण आपलं काढलेलं आहे। तर आपण फ्रंट साईडचा पार्ट आणि अशा पद्धतीने स्लीव्हची पूर्ण शिलाई आपण संपूर्ण शिलाई बघितलेली आहे, तर तुम्हाला इथे समजलं असेल। आणि आता आपलं फक्त राहिला तो बॅक साईड, तर बॅक साईड आपण उद्याच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स वगैरे त्या मिक्स होतात आणि वन बाय वन आपण इथे व्यवस्थित बघतोय, त्याच्यामुळे बॅक साईडचा पार्ट हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, तर अशा पद्धतीने फ्रंट साईडचा पार्ट कशा पद्धतीने शिवायचा तर तुम्हाला ते मी 5 टिप्स दिलेले आहेत, काही अधूनमधून थोड्या मी तुम्हाला टिप्स सांगितले ते फॉलो करून तुम्हाला टीचिंग करायचं आहे आणि बाकीच्या टिप्स मी तुम्हाला बॅक साईडला आणि आपले फिटिंग करताना सांगणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने आपल्या इथे परफेक्ट आपला फ्रंट साईडचा पार्ट हा शिवून झालेला आहे आणि बाही पण इथे आपली परफेक्ट शिवून झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता आणि परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।